2 दिवसापूर्वीच बाजारातून शेपू आणला होता, निवडून फ्रीजमध्ये ठेवून दिला होता प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये. त्यामुळे काय झालं, ह्याच्यातला कडकपणा असा निघून गेलेला आहे, ताजेपणा निघून गेलेला आहे. तर ह्याच्यासाठी मी काय करते, आयडिया करते. शेपू आधी स्वच्छ धुवून घ्यायचा. धुवून घेतल्यानंतर आहे ना, मग ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि याच्यामध्ये बर्फ घालून ठेवायचं किंवा एकदम थंड पाणी घ्यायचं फ्रीजमधलं आणि ते घालून एक 10 मिनटं ठेवलात ना, तर कुठलीही भाजी असू देत, मेथी असू देत, पालक असू देत, कुठलीही पालेभाजी तुमची जर का खूप दिवस राहिली आहे आणि त्याच्यातला ताजेपणा पूर्णपणे निघून गेलेला आहे, ती मरून गेलेली असेल, तर अशा पद्धतीने बर्फ घालून किंवा थंड पाण्यामध्ये जर का ठेवलीत ना, तर 15 मिनटानंतर ती भाजी अशी होते जणू तुम्ही आत्ताच शेतीतून काढून आणलेली आहेत. इतकी ताजी तवानी होते आणि खूप फ्रेश अशी भाजी तयार होते. तुम्ही एकदा नक्की ही ट्रिक करून बघा. तर मी आता हे शेपू त्याप्रमाणे करून घेतला. मग आता छान बारीक मी चिरून घेते आहे शेपू. आपल्याला शेपूची कोरडी भाजी करायची, त्यामुळे छान व्यवस्थित बारीक चिरून घ्यायचा. मी इथे मुगाची डाळ टाकून शेपूची भाजी बनवते आहे, जी अतिशय सोपी आहे. तुम्ही सकाळच्या वेळेत तर सहज बनवू शकता, इतकी सोपी भाजी आहे. आणि ही भाजी लहान मुलांना पण खूप आवडते. म्हणजे मेथी, पालक या भाज्यांना नाका मुरडणारी लहान मुलं जी असतात ना, तीसुद्धा शेपूची भाजी आवडीने खातात, कारण की लागतेच खूप छान ही भाजी. आता ही सगळी बारीक चिरून झाल्यानंतर कढई घेतली. कढईमध्ये साधारण 3 चमचे इथे तेल घेतलेलं आहे मी. तेलामध्ये मोहरी घालून घ्यायची 1 चमचावर. मोहरी घालून झाली ना, ती तडतडली की मग अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा हिंग घालून घ्यायचं. हिंगाने छान वास येतो, त्यामुळे हिंग घालून झाल्यानंतर 1 तासभर मी इथे मुगाची डाळ भिजवून ठेवली होती. साधारण अर्धी वाटी मी मुगाची डाळ भिजवलेली होती, ती ह्याच्यामध्ये घालून घ्यायची. ती घालून झाल्यानंतर 1 मिनिटभर छान परतायची मुगाची डाळ, कारण की ती कच्ची आहे, त्यामुळे ती आधी परतून घ्यायची. परतून झाल्यानंतर तिखटपणासाठी याच्यामध्ये आलं आणि लसूण मिरचीचा ठेचा घालून घ्यायचा. 1 चमचाभर ठेचा घातला आहे मी इथे. तुम्हाला तिखट कसं कमी जास्त हवं तुम्ही त्याप्रमाणे घालू शकता. ठेचा घालून झाल्यानंतर मग ह्याच्यामध्ये शेपू घालून घ्यायचा. म्हणजे शेपूची सगळी भाजी जी आपण चिरून घेतलेली आहे ना, ती याच्यामध्ये घालून घ्यायची आणि शिजवून घ्यायची. अगदी 1-10 मिनटामध्ये ही भाजी तयार होते. आता ह्याच्यावरती मी नुसतं परतून घेणार आहे शेपू. ह्याच्यावरती झाकण बिलकुलही मी ठेवत नाही कधीच, कारण की झाकण ठेवलं ना की त्याची वाफ धरते आणि त्याचंही पाणी भाजीमध्ये येतं आणि ते पाणी म्हणजे संपून जाईपर्यंत, त्याची वाफ होईपर्यंत आपण परतत राहतो आणि मग त्याचे विटॅमिन्स कमी होतात. त्यामुळे मी ह्याच्यावरती झाकण ठेवून त्याची वाफ येते ना, ते पाणी मी ह्याच्यामध्ये घेत नाही. त्यामुळे झाकण न ठेवताच व्यवस्थित अशी परतत राहायची भाजी. 5 मिनिटानंतर ह्याला थोडंसं पाणी सुटतं आणि ते पण पुन्हा आटून जातं हलवल्यानंतर. म्हणजे फार भाजी अशी खूप जास्त शिजली जात नाही, ज्याच्याने व्हिटॅमिन्स आपले कमी होतील भाजीतले. त्यामुळे कधी शक्यतो झाकण न ठेवताच भाजी अशी छान परतून घ्यायची. मी अशीच परतते. आता ह्याच्यामध्ये आपण मीठ घातलेलं नाही आहे. आधी थोड्या वेळ भाजी छान परतून घ्यायची. ती पूर्णपणे बोट चेपी झाली ना की मग ह्याच्यानंतर मीठ घालायचं. नाहीतर काय होतं, आधी भाजी खूप जास्त भरपूर असते, त्या अंदाजाने आपण भरपूर मीठ त्याप्रमाणे घालून घेतो, त्यानंतर भाजी अर्ध्याच्यापेक्षाही कमी होऊन जाते आणि मग काय होतं, मिठाचं प्रमाण जास्त होतं. त्यामुळे कधीही भाजी आधी छान, कुठली पण पालेभाजी तुम्ही बनवताना भाजी आधी छान परतून घ्यायची आणि मग नंतर मीठ घालायचं, म्हणजे आपल्याला अंदाज व्यवस्थित येतो मिठाचा. अशा पद्धतीने पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आणि भाजी आपली तयार होते. मुगाची डाळ घातली की या भाजीची चव अगदी अप्रतिम होते. इथे लसूण आणि मिरचीचा ठेचाचा फ्लेवर आहे ना, तो पण खूप छान येतो. जर तुम्हाला लसूण आणि मिरची नको असेल तर तुम्ही इथे लाल मिरची पावडरही घालू शकता, लसूण आणि मिरची स्किप करून. हे बघा, आता जवळजवळ 5 मिनटं झाले, मी हलवते आहे. आता ही भाजी ह्याच्यापेक्षाही जास्त अजून अर्धी होणार आहे, कारण की जेवढी भाजी असते ना त्याच्या पावपटच भाजी तयार होते आपली पालेभाजी. त्यामुळे मीठ घालण्याची कायम घाई नाही करायची. हे बघा, आता आपली भाजी इथे तयार झाली. तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.